आकाशवाणी पुणे. मेघना देशपांडे प्रादेशिक बातम्या देत आहे. आधी एक विनंती. महाराष्ट्रात 30 वर्षांवरील सर्वांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू झाली आहे. सर्वांनी लसीकरण करून घ्या, पण नंतरही काळजी घ्या. मुखपट्टी वापरा, सुरक्षित अंतर राखा, हात चेहरा वारंवार स्वच्छ धुवा. विनाकारण घराबाहेर पडून गावात गर्दी करू नका. कोविड-19 बद्दल काही प्रश्न असतील तर 011-23-978-046 आणि 1075 या राष्ट्रीय तसंच 020-26-127-394 या महाराष्ट्रासाठीच्या हेल्पलाईन क्रमांकांवर संपर्क साधा. ठळक बातम्या. विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन 5 आणि 6 जुलै रोजी मुंबईत. मर्यादित अधिवेशनाच्या निर्णयावर विरोधकांची टीका. धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम आणि नागपूर या 5 जिल्हा परिषदांच्या पोटनिवडणुकांचा कार्यक्रम जाहीर. नाट्य निर्मिती संस्थांचं अनुदान तातडीनं वितरित करण्याचे आदेश आणि प्रस्तावित दिल्ली मुंबई कॉरिडॉरमध्ये नाशिकचा समावेश. आता सविस्तर बातम्या. कोरोना संकटाची सध्याची स्थिती आणि तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन 5 आणि 6 जुलै रोजी मुंबईत होणार आहे. विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक काल झाली. यावेळी हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आदी उपस्थित होते. या 2 दिवसीय अधिवेशनात प्रश्नोत्तर, तारांकित प्रश्न आणि लक्षवेधी होणार नाहीत. फक्त पुरवणी मागणी, विनियोजन विधेयक आणि इतर महत्वाची विधेयकं अधिवेशनात चर्चेसाठी घेतली जाणार आहेत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचं विधान कार्यमंत्री अनिल परब यांनी कामकाज सल्लागार बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना सांगितलं. कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी विधान भवनात अधिवेशन कालावधीमध्ये प्रवेश करणाऱ्या सर्व मान्यवर अधिकारी, कर्मचारी, सुरक्षा कर्मचारी यांच्याकरता लसीकरणाच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या असल्या तरी अधिवेशन कालावधीत प्रवेशासाठी RT-PCR कोरोना चाचणी सक्तीची करण्यात आली आहे. अधिवेशनात सहभागी होणाऱ्यांची विधान भवनात 3 आणि 4 जुलै रोजी RT-PCR चाचणी करण्यात येणार आहे. एकीकडे राज्यात हजारोंच्या उपस्थितीत पक्ष कार्यालय उद्घाटनं चालतात, मग अधिवेशन का नाही असा प्रश्न करत विरोधी पक्षानं काल विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीवर बहिष्कार टाकला. फक्त 2 दिवसांच्या अधिवेशनात राज्यातल्या प्रश्नांवर चर्चा कशी करणार? विशेष अधिवेशन करण्याची गरज असताना आहे ते अधिवेशनही घेणार नाही अशीच सरकारची भूमिका आहे, अशी टीका फडणवीस यांनी केली. यावेळी बोलताना ते म्हणाले, महाराष्ट्रामध्ये एक नवीन पद्धत आम्हाला दिसली आहे. जेव्हा जेव्हा अधिवेशन जवळ येतं तेव्हा तेव्हा कोरोना वाढल्याच्या बातम्या किंवा त्या प्रकारची भूमिका ही राज्य सरकारच्या वतीनं मांडली जाते आणि अधिवेशन टाळण्याचा प्रयत्न केला जातो. कोरोनाचा आजार गंभीर आहे, त्याबाबत सर्व प्रकारच्या केअर घेतली पाहिजे, याबद्दल आमचंही दुमत नाही. आम्ही सरकारला त्यात मदतच करतोय. एकीकडे हजारोच्या भीडमध्ये सरकारी पक्षाच्या कार्यालयांचं उद्घाटन होऊ शकतं, दुसरीकडे राज्यातल्या बारमध्ये किती लोक गेले तरी जाऊ चालू शकतं, पण राज्याच्या विधिमंडळामध्ये मात्र कोरोनाच्या भीतीने अधिवेशन घ्यायचं नाही अशा प्रकारची सरकारची मानसिकता आहे. केवळ 2 दिवसाचं अधिवेशन या ठिकाणी सरकारने प्रस्तावित केलं आणि सरकारच्या या प्रस्तावाचा निषेध करून आम्ही बिझनेस ऍडवायझरी कमिटीतनं बहिर्गमन केलेलं आहे. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अशा प्रकारची अवस्था आम्ही संसदीय लोकशाहीमध्ये बघितलेली नाही. राज्यात काल 9,043 रुग्ण कोरोनामुक्त झाले तर 8,470 नवीन कोरोना बाधित आढळून आले. रुग्ण बरे होण्याचा दर 95.9% झाला असून आतापर्यंत एकंदर 57,42,258 जण बरे झाले आहेत. सध्या राज्यात 1,23,340 रुग्ण उपचार घेत आहेत. तर कोविड-19 मुळे राज्यात काल 188 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. डॉक्टर होमी भाभा राज्य विद्यापीठानं सर्वोत्तमतेचा ध्यास घ्यावा, सेंटर ऑफ एक्सलन्स म्हणून लौकिक प्राप्त करावा असं आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काल समूह विद्यापीठाला केलं.
डॉक्टर होमी भाभा राज्य विद्यापीठाच्या सर्वसाधारण परिषदेची पहिली बैठक काल राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत झाली, त्यावेळी ते बोलत होते. समूह विद्यापीठानं नियोजन करून येत्या 2 वर्षातच देशातल्या पहिल्या 20 उच्च शिक्षण संस्थांमध्ये स्थान प्राप्त करण्याचं उद्दिष्ट ठेवावं, अशी सूचना डॉक्टर अनिल काकोडकर यांनी यावेळी केली. राज्याचं पहिलं समूह विद्यापीठ असलेल्या डॉक्टर होमी भाभा राज्य विद्यापीठाअंतर्गत मुंबईतल्या जुन्या आणि प्रतिष्ठित महाविद्यालयांचा समावेश आहे. डॉक्टर होमी भाभा राज्य विद्यापीठाचे सदस्य डॉक्टर अनिल काकोडकर, विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरू डॉक्टर स्वाती भावळ, इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सचे अधिष्ठाता डॉक्टर जयराम खोब्रागडे, कुलपतींचे सदस्य अविनाश दलाल आदी बैठकीला उपस्थित होते. मुंबईतल्या इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या अधिपत्याखाली स्थापन झालेल्या आणि एल्फिस्टन महाविद्यालय, सिडनहॅम महाविद्यालय आणि महाराष्ट्र शासनाचं सेकंडरी ट्रेनिंग कॉलेज यांचा या समूहामध्ये समावेश आहे. राज्यातल्या धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम आणि नागपूर या 5 जिल्हा परिषदा तसंच त्या अंतर्गत येणाऱ्या 33 पंचायत समित्यांमधील रिक्त झालेल्या पदांच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगानं काल जाहीर केला. या कार्यक्रमाअंतर्गत 19 जुलै रोजी मतदान होणार असून 20 जुलै रोजी मतमोजणी होईल, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त UPS मदान यांनी काल मुंबईत केली. पालघर जिल्हा परिषद आणि त्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुका या भागातील कोविड-19ची परिस्थिती सुधारल्यानंतर घेण्यात येतील, असंही मदान यांनी स्पष्ट केलं. पालघर जिल्ह्याचा अद्यापही स्तर 3 मध्ये समावेश आहे. त्यामुळे पालघर जिल्हा परिषद आणि त्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांमधील रिक्त पदांच्या निवडणुका वगळता अन्य 5 जिल्हा परिषदा आणि त्यानंतर येणाऱ्या 33 पंचायत समित्यांमधील संबंधित निवडणूक विभाग आणि निर्वाचक गणांमध्ये कालपासून आचारसंहिता लागू झाली आहे. 29 जून ते 5 जुलै या कालावधीत उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात येतील. 4 जुलै हा रविवार असल्यानं त्या दिवशी अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत. उमेदवारी अर्जांची छाननी 6 जुलै रोजी होईल. अर्जांसंदर्भातील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरुद्ध जिल्हा न्यायाधीशांकडे 9 जुलैपर्यंत दाद मागता येईल. अपील नसलेल्या ठिकाणी 12 जुलै तर अपील असलेल्या ठिकाणी 14 जुलैपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. या बातम्या आपण न्यूज ऑन AIR या ॲपवर देखील ऐकू शकता. ताज्या अपडेट्ससाठी आपण आम्हाला फॉलो करू शकता. आमचं फेसबुक पेज ऑल इंडिया रेडिओ न्यूज पुणे, ट्विटर हँडल @AIR न्यूज पुणे आणि मराठी न्यूज पुणे ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनेलवर. मेळघाटातील आदिवासींच्या आरोग्य संवर्धनासाठी सुदृढ मेळघाट अभियान राबवण्यात येत आहे. या परिसरात विविध आजारांना आळा बसावा आणि कुपोषण निर्मूलन, बालकांचं आरोग्य संरक्षण आणि संवर्धनासाठी जिल्हा ग्रामीण आरोग्य विभागाच्या वतीनं मोहीम राबवण्यात येत आहे. याविषयी बोलताना अमरावती जिल्ह्याच्या संपर्कमंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर म्हणाल्या, सक्षम महिला आणि सुदृढ बालक हे महिला व बाल कल्याण विभागाचं ब्रीदवाक्य आमचं आहे आणि मेळघाटसाठी त्या ठिकाणी सुदृढ मेळघाट हे ब्रीदवाक्य आम्ही घेतलं आणि ह्या अभियानाच्या अंतर्गत भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये मॉनिटरिंग करण्यात आलं. त्यांना फॉर्टिफाईड न्यूट्रिशन लेकरांपर्यंत पोहोचत आहे की नाही पोहोचत आहे आणि लॉकडाऊनच्या काळामध्ये देखील आम्ही खूप ट्रॅकिंग आणि लक्ष दिलं आणि सगळ्यांच्या मदतीनं म्हणजे आमची अंगणवाडी बाई असेल, तिथले डॉक्टर्स असतील, या लोकांनी खूप खरं परिश्रम या सगळ्यांसाठी घेतलेला आहे आणि खूप फरक आपल्याला या सुदृढ अभियानाच्या अंतर्गत मेळघाटमध्ये कुपोषणामध्ये आपल्याला झालेला दिसेल. प्रस्तावित दिल्ली मुंबई कॉरिडॉरमध्ये नाशिकचा समावेश करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जलसंपदा विभागानं या प्रकल्पासाठी अप्पर वैतरणा, कडवा, देवलिंक नदीजोड प्रकल्पातून 2.6 TMC पाणी आरक्षित ठेवण्यात येणार असल्याचं पत्र महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाला दिलं आहे. त्यामुळे आता नाशिकचा समावेश या कॉरिडॉरमध्ये होणार आहे. राज्यातील औरंगाबाद आणि नाशिक इथं दिल्ली मुंबई कॉरिडॉर करण्याचा निर्णय गेल्या 4 वर्षांपूर्वी तत्कालीन राज्य सरकारनं घेतला होता. मात्र प्रकल्पासाठी लागणाऱ्या पाण्याचा प्रश्न त्यावेळी उपस्थित झाला होता. नाट्य निर्माते आणि नाट्य चळवळीचे प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल मुंबईत सांगितलं. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर
अडचणीत सापडलेल्या नाट्यक्षेत्राला मदतीचा हात देणं आवश्यक आहे. यासाठी नाट्य निर्मिती संस्थांचं अनुदान तातडीनं वितरित करण्यात यावं असे निर्देश पवार यांनी दिले. राज्यातले नाट्य निर्माते आणि नाट्य चळवळी समोरील समस्यांसंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. कामगार मंत्री हसन मुश्रीफ, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख, अभिनेते नाट्य निर्माते प्रशांत दामले, दिलीप जाधव आदींसह वरिष्ठ अधिकारी आणि नाट्य क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते. शासकीय नाट्यगृहात नाट्यप्रयोग आणि नाटकांच्या तालमींसाठी नाट्यसंस्थांना भाडे सवलत, प्रयोगांसाठी आलेल्या नाट्य कलावंतांना शासकीय विश्रामगृहात सवलतीसह प्राधान्य, नाट्यसंस्थेच्या बसेस आणि टेम्पोंना पथकर नाक्यांवर सूट आदी मागण्यांवर योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी संबंधित विभागांना दिले. नाट्य निर्मात्यांच्या प्रश्नांना सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल अभिनेते प्रशांत दामले यांनी अजित पवार यांचे आभार मानले. देशातल्या प्रश्नांवर विचार करण्यासाठी बोलावलेली ही बैठक राजकीय भाजपाविरोधी किंवा काँग्रेसला वगळण्यासाठी नव्हती, असं काल दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रीय मंचच्या बैठकीनंतर सांगितलं. यशवंत सिन्हा यांनी बोलावलेली ही बैठक शरद पवार यांच्या निवासस्थानी झाली. बैठकीला आम आदमी पार्टी, तृणमूल काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल यांच्यासह अनेक विरोधी पक्षांचे सदस्य उपस्थित होते. काँग्रेसला बैठकीसाठी निमंत्रण असलं तरी काँग्रेसचा एकही सदस्य उपस्थित नव्हता. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यात मराठा संघटनांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर राज्य सरकारनं काल सर्वोच्च न्यायालयात आरक्षणाविषयी पुनर्विचार याचिका दाखल केली. खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी काल याबद्दल ट्विट करून ही माहिती दिली आहे. मुंबई उच्च न्यायालयानं मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी दाखल केलेल्या याचिकांवरील सुनावणी 2 जुलैपर्यंत स्थगित केली आहे. सिंग यांच्याविरुद्ध ठाणे पोलीस स्थानकात अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत याचिका दाखल करण्यात आली आहे. तसंच आपल्याविरुद्ध सुरू असलेल्या चौकशीला आव्हान देणारी याचिका सिंग यांनी न्यायालयात दाखल केली आहे. सिंग यांना आता 3 जुलैपर्यंत अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत अटक होणार नाही, असं राज्य सरकारच्या वकिलांनी न्यायालयात सांगितलं. वरिष्ठ पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्या याचिकेवरील सुनावणी ही 2 जुलैपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी कथित फोन टॅपिंग प्रकरणी दाखल केलेल्या गुन्ह्याविरोधात रश्मी शुक्ला यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. शुक्ला यांनाही 3 जुलैपर्यंत अटक करण्यात येणार नाही अशी हमी राज्य सरकारनं न्यायालयात दिली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीच्या सचिवपदी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचारधारा विभागाचे माजी विभाग प्रमुख डॉक्टर प्रदीप आगलावे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रकाशन समितीचे माजी सदस्य डॉक्टर कृष्णा कांबळे यांच्या निधनानंतर हे पद रिक्त झालं होतं. या संदर्भातला शासनादेश काल जारी करण्यात आला आहे. अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा यांचं जात प्रमाणपत्र रद्द करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयानं काल स्थगिती दिली. या व्यतिरिक्त सर्वोच्च न्यायालयानं प्रतिवाद्यांना नोटीस बजावल्या आहेत. न्यायमूर्ती विनीत शरण आणि न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी यांच्या खंडपीठानं 8 जून रोजी दिलेल्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती देत 4 आठवड्यात उत्तर देण्यास सांगितलं. या प्रकरणाची पुढील सुनावणी 25 जून रोजी होईल. अल्पसंख्याक समाजातील महिला बचत गटांना व्यवसायासाठी 2 लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करून देणार असल्याची माहिती अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी काल मुंबईत दिली. पहिल्या टप्प्यात 750 बचत गटांना या योजनेचा लाभ मिळणार असल्याचं त्यांनी सांगितलं. महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळाच्या वतीनं 2021 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता 5वी आणि इयत्ता 8वीच्या मूल्यमापनाचा निकाल येत्या 28 जून रोजी महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळाच्या संकेतस्थळावर जाहीर होणार असल्याची माहिती मंडळानं काल जारी केलेल्या पत्रकात देण्यात आली आहे. हवामान. मान्सूनची वायव्येकडील वाटचाल अजूनही थांबलेली आहे. राजस्थान, उत्तर प्रदेश, हरियाणा, उत्तराखंड आणि दिल्ली या राज्यांना मान्सूनची आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. देशभरातील पावसाचा जोर कमी झाला आहे. राज्यात काल कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस झाला. आजही राज्यातील पाऊसमान असंच राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे.
शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन 5 आणि 6 जुलै रोजी मुंबईत. मर्यादित अधिवेशनाच्या निर्णयावर विरोधकांची टीका. धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम आणि नागपूर या 5 जिल्हा परिषदांच्या पोटनिवडणुकांचा कार्यक्रम जाहीर. नाट्य निर्मिती संस्थांचं अनुदान तातडीनं वितरित करण्याचे आदेश आणि प्रस्तावित दिल्ली मुंबई कॉरिडॉरमध्ये नाशिकचा समावेश. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार. आमची यानंतरची उद्घोषणा लगेच